हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी आणलेली आहे गुढीपाडव्यासाठी गुढीचा जो हार असतो, साखरेचा हार, त्याची रेसिपी। बघा, अगदी पांढरी शुभ्र आणि परफेक्ट असा हा हार तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, इथं मी एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा घेतलेला आहे। बघा, प्रमाण बघा, 1 वाटीसाठी चिमूटभर सोडा। परत इथं मी अप्पेपात्र घेतलेला आहे आणि दोरा घेतलेला आहे, तो ओला करून असा हा अप्पेपात्रामध्ये पसरवलेला आहे आणि या अप्पेपात्राला थोडंसं तूपही लावलेलं आहे। तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला साखरेचा गोळापाक तयार करून घ्यायचा आहे। बघा, मी 1 वाटी साखर घातलेली आहे आणि साखर बुडेल इतपत मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला सगळ्यात आधी हा पाक उकळवून घ्यायचा आहे। पाकाला उकळी आलेली आहे। आता आपल्याला कंटिन्यूअस हे हलवत राहायचं आहे आणि आपल्याला गोळापाक तयार करून घ्यायचं आहे। बघा, इथं मी एक वाटी घेते, तुम्हाला मी दाखवते। आपण जेव्हा हा पाक त्याच्यामध्ये टाकतोय तेव्हा आत्ता हा पाक पाण्यामध्ये विरघळतोय, बघितलं तुम्ही? तर आपल्याला जोपर्यंत पूर्ण गोळीपाक मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हा पाक उकळवायचा आहे। बघा, आणखी 5 मिनिटं झालेले आहेत। आता पाण्यात टाकल्यावर आपल्या पाकाची गोळी तयार होते का बघूया। बघा, छान अशी गोळी तयार होते आहे। तर बघितलं, गोळी तयार व्हायला लागली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये सोडा मिक्स करायचा आहे। बघा, अगदी चिमूटभर सोडा मिक्स करायचा आहे। जर सोड्याचं प्रमाण जास्त झालं तर हा पाक पूर्ण फसफसून येईल आणि याची गोळी तयार होणार नाही। ठीक आहे, बघा, पाकामध्ये आपण सोडा घातलेला आहे। व्यवस्थित असं आपला पाक तयार झालेला आहे। आता हा जो पाक आहे तो मी एका काट असलेल्या भांड्यामध्ये ओतून घेईन, म्हणजे आपल्याला याच्या साखरेचा हार करण्यासाठी सोपं जाईल। बघा, एका भांड्यामध्ये मी हा पाक घेतलेला आहे, काटाच्या भांड्यामध्ये, आणि आता पाक आपण हा ओतून घेऊयात। बघा, जर सोड्याचं प्रमाण जास्त झालं तर हा जो फेस दिसतोय तो जास्त येऊ शकतो किंवा बुडबुडे जास्त येऊ शकतात। त्यामुळे 1 वाटीला अगदी चिमूटभर सोडा हे प्रमाण परफेक्ट आहे। बघा, आपला साखरेचा हार एक 10 मिनिटासाठी आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि आपला साखरेचा हार रेडी होऊन जाईल। जर एखाद्या गाठीमध्ये दोरा वर दिसत असेल तर चाकू किंवा चमच्याच्या मदतीने तो खाली ढकलून द्या। ठीक आहे, आता 10 मिनिटं आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। बघा, 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपला हा साखरेचा हार तयार झालेला आहे। बघा, चाकूने आधी आपण व्यवस्थित हे सोडवून घेऊयात। किती पांढरा शुभ्र आणि मस्त असा आपला हा 10 ते 15 मिनिटांमध्ये साखरेचा हार तयार आहे। इथे आपण पांढरा हार बनवलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही केशरी किंवा हिरवा किंवा तुमच्या आवडीच्या रंगाचा हार बनवू शकता। तर मग फ्रेंड्स, या गुढीपाडव्याला घरीच बनवून आपल्या गुढीला हार घाला। माझे चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।